तिढा सुटलेला दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, पुन्हा ही जागा शिवसेना सोडताय का राष्ट्रवादीने किंवा भाजपला? मला असं वाटतं की जागांच्या संदर्भात काही जरी बोलणी चाललेली असली तरी शेवटी एकमताने सर्व निर्णय होणार. सर्व निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहेत. रोज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत आहेत आणि शेवटी ज्याला तिन्ही पक्ष एकत्र लढवत असतात त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्रातून द्यायच्या आहेत. या दृष्टीने एकदा उमेदवारांची निवड झाल्यानंतर आपण बघाल की सगळं वातावरण बदलेल आणि किमान 45 जागा या 48पैकी आमच्या तर दुसरीकडे कोकणामध्ये देखील शिवसेनेला जागा मिळेल की नाही याबद्दल शंका आहे. कारण नारायण राणे यांचा सभांचा सपाटा सुरू आहे तिकडे. संजय राऊत असे म्हणतात की भाजप हे शिवसेनेला संपवायला निघालं किंवा धनुष्यबाणाला संपवायला निघालं. नाही, असं काही म्हणण्याचं कारण नाही, कारण आमच्या सीट सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. खरं तर शिवसेना ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एकत्र होती त्याला फोडण्याचं काम हे संजय राऊतांनी हे पुण्यकाम केलेलं आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि स्वतः अनेक वेळेला बोलताना स्वतः ते बोलून दाखवतात की जास्त करून ते पवार साहेबांचे आहेत आणि ते बाळासाहेबांच्याबरोबर ते निश्चितपणे होते, परंतु उद्धव साहेबांबरोबर ते कितपत आहे याची मला शंका आहे. आणि म्हणूनच त्यांच्या अशा वागण्यामुळे एवढे खासदार आमदार निघून गेलेले आहेत, कारण त्यांचं ओढच मुळात काँग्रेस आणि शरद पवार साहेबांच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जाण्याचं वेळ येईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन, म्हणजे मी माझा पक्ष बंद करेन. अशा बाळासाहेबांच्या विचाराच्या व्यतिरिक्त जाऊन जे वागत असतील म्हणून आज सगळे शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर चालू आणि चांगलं असं यश मोदी साहेबांना मिळून देईल, कारण बाळासाहेबांच्या स्वप्नामधलं 370 कलम दूर करणं आणि राम मंदिर बांधणं, श्रीराम मंदिर बांधणं दोन्ही कामं आदरणीय पंतप्रधान महोदयांनी केलेलं आहे. निश्चितपणे 400च्या पलीकडे NDAच्या सीट जातील याची मला खात्री. सांगलीमध्ये पोस्टरवर सुरू आहे. संजय राऊत म्हणतात की जे भरकटलेली आहेत ती गुजरातला जातात, तिथे विश्वजित कदमांवर त्यांनी टीका केलेली आहे. ते कोणावरही टीका करू शकतात, हे एक वेगळं रसायन आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल अधिक न बोललेलं चांगलं. इंडिया आघाडीचं आपण बघितलं तर अनेक इंडिया आघाडीतल्या अनेक पक्ष आपली जाहीरनामा प्रसिद्ध करताना दिसत आहेत. काँग्रेसने काल जो जाहीरनामा जाहीर केला त्याच्यामध्ये 450 लाख गॅस टाकी देणार, 30 लाख लोकांना नोकऱ्या देणार, अशा प्रकारची घोषणा देताना दिसत आहेत. लोक स्वीकारतात. एक गोष्ट अशी आहे की तुम्ही राहुल गांधींची सगळी भाषणं ऐका, त्या भाषणामध्ये कुठलंही सातत्य नसतं, काहीही बोलायचं याला काय अर्थ नसतो. शेवटी राष्ट्राचा विचार झाला पाहिजे. राष्ट्र आज मजबूत होतं आहे. एक काळ असा होता की आमच्या पंतप्रधानांना शेवटच्या रांगेमध्ये बसवलं जायचं आणि आज एक काळ असा आला आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या शेजारून जर मोदी साहेब गेले आणि त्यांचं लक्ष नसेल तर राष्ट्राध्यक्ष उलटं फिरतात, येऊन मोदी साहेबांना हटकतात आणि त्यांची गळाभेट घेतात. ही आज राष्ट्र संपन्न झाल्याची निशाणी आहे. 11 क्रमांकावर आपण 5व्या क्रमांकावर गेलो आणि येत्या 2-3 वर्षामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहोत. भारत ही एक महासत्ता बनते आहे. पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मार्केट उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे शेतमालाला चांगली किंमत येईल. पुढच्या काळामध्ये आपल्याला असंख्य नोकऱ्या या परदेशामध्ये उपलब्ध होणार आहेत आणि याचं सगळ्याचं जे क्रेडिट आहे ते आदरणीय पंतप्रधान. मागच्या निवडणुकीत शिवसेनेने 23 जागा लढवल्या, मात्र आज ह्या निवडणुकीत तेवढ्या पण जागा नाही. मग कसं? मागच्या वेळेला आम्ही 2च होतो ना, आता आम्ही 3 जण आहोत, त्याच्यामुळे थोडं तर त्याग करायलाच लागतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.